ऐसे करते हो, उठ 10:30 वाज गए. हा बघा खानगिनीची. नमस्कार, मी पूजा पाचोरे MP हाऊस क्वीन मध्ये आपलं स्वागत करीत आहे. आणि आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. वाजले किती बघा तुम्ही, 10:30 वाजले बघा. 10:30 वाजले. सध्या कोणाला भी उठायचं नाहीये सध्या. रात्रीच सांगितलं, मम्मी हम लेट तक सोएंगे, हमें उठाना नहीं बिलकुल भी. असे लेकरं आहे आमचे. आणि बघा याचे पप्पा पण नाही उठले, त्यांना पण सकाळी उठून जावं लागतो ना. सकाळी 6 वाजता उठून जातात ते पण, त्यामुळे ते पण नाही उठले. घर माझं क्लीन झालेलं आहे, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, चाय ठेवलेला आहे मी किचनमध्ये. आणि स्वयंपाकाची तयारी पण मी सुरुवात केली. स्वयंपाकाची तयारी, पाणी सुद्धा मी गरम वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि बघा मला माहिती आहे चाय बनवला, याच्या पप्पाला तर बेटी पाहिजे. ते म्हणतात की मी झोपी पलंगवरच चाय घेणार. त्यांचं पहिल्यापासूनच आदत आहे. माझं लग्न झालं ना, मी म्हणत होते किती घाणेरडा माणूस आहे, हातरुणात कोण चाय पित असते. पण नाही, ते म्हणे की मला तर मी याच्यातच घेत असतो. माझ्या मम्मीने मला याच्यातच दिलेलं आहे लहानपणापासून. पण मी माझ्या लेकरांना ही आदत नाही लावली. म्हणतात कोणी की चांगली आदत असते, पण मी नाही लावली. मी माझ्या हिशोबाने माझ्या लेकरांची परवरिश करत आहे. श्री आयु उठना है कि नहीं? श्री आयु क्यों उठना है कि नहीं तुम्हें भी? हाँ, अब मैं लाइट खोल दूंगी. हाँ, क्यों? चल उठ आयु, 10 बज रहे, 10:30 बज रहे. उठो जल्दी. ऐसे करते हो, उठ 10:30 बज गए. हा बघा खानगिनीची झोपच नाही उघडली. आयु ए भोंदू, ए मोटू, अरे तुम्हें भी उठना है कि नहीं? उठ के बैठ जाओ पहले. अब जल्दी से उठ जाओ, मैं बार बार आऊंगी नहीं यहाँ पे. मैं और भी ज्यादा लाइटें खोल दूंगी, अभी तो एक ही लाइट खोली है. हाँ हाँ, उठ जा जल्दी से, चल उठ. 10:30 बज गए. जोपर्यंत आपण उठून आहे ना तोपर्यंत उठणार नाही. कसे उठतात ते सकाळी, त्यांची शाळा असते ना. याच्यामध्ये मी वरण लावलेलं आहे, पत्ता गोबीची भाजी करते मी, आणि थोडासा राईस बनवती. बस एवढा स्वयंपाक, आणि चपात्या बनवती. बस झालं. काल घर कसं क्लीन केल्यावर कसं वाटते ना. 2 दिवस त्या घरामध्ये अशी रोनक राहते, असं वाटते की काय झालं आणि काय नाही. मन असं एकदम असं तृप्त होऊन जाते. सर्वात मोठा टास्क म्हणजे घराची साफसफाई. बस समोरच्या रूमची राहिलेली आहे साफसफाई, करू ती पण बघा आहे, ती पण करणार. कसं आमचे दशमीचे पित्र झाले ना, मग त्याच्यानंतर करीन मी. दशमीचे पित्र झाले ना, मग त्याच्यानंतर हे पडदे वगैरे सर्व हे धुवून वगैरे काढेन, आणि हे पण क्लीन करेन. ह्या समोरच्या रूम आणि ह्या जे आपण PVC करेल आहे ना, ह्या PVCला पण असं निरमाचं पाणी करायचं आणि मस्त पूर्ण असं पुसून काढायचं. चकाचक मस्त निघतात त्या PVC. असं वाटतं की आता नवीनच बसवल्या का. सर्वात चांगला ऑप्शन आहे PVCचा. याच्यामध्ये सिडन वगैरे सुद्धा लागत नाही, म्हणून मी हे PVCचं काम करून घेतलेलं आहे घरामध्ये. कारण की पुताई मी दरवर्षी करत होती. इंदोरमध्ये इतका पाऊस पडतो ना, दरवर्षी पुताई कराच लागत होती घरामध्ये. आणि उन्हाळा आणि पावसाळा लागला की मग ते सिडन, आणि पुऱ्या घरात सिडन पाणी इतकं राहते. मग त्याच्यामुळं काय करायचं, मग म्हणून म्हटलं की जाऊ द्या, आता हे सध्या जे आहे ते आहे.
बहुत जल्दी ब्रश करके आ गया तू तो। हाँ क्यों, है ना? बहुत जल्दी आ गया ब्रश करके। हाँ अभी 10:30 अभी 10:30 नहीं, अब 11 बजने वाले हैं। बघा स्वयंपाक झाला. याच्यामध्ये मी भात बनवला, याच्यामध्ये डाळ बनवली, तुरीच्या डाळीचं वरण आहे आणि ही पत्ता गोबीची भाजी. स्वयंपाक माझा झालेला आहे. हा कंडा जळत आहे, बड्या बुड्यांचं काम होणार आहे ना श्राद्धचं, तर हा कंडा आहे. आज अष्टमी अशी वाटते, अष्टमी. आज अष्टमी आहे ना, अष्टमीचं मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मी 16 दिवस देत असते, भोग लावती. काही झालं तर ठीक, नाही पण झालं ना तरी मी गुळ आणि घी, तूप आणि गुळ त्याचा निवद सोडती. बस 16 दिवस आमच्या इथे लागतोच निवद. इथं करते ना पप्पा पूजा. सकाळीच उठले मी, सगळं हे पुसपास करून घेतलं अंगण आपलं. किचनवर तर इतका राडा होते ना, छोटंसं किचन आहे, मग काय करावं. त्याच्यामुळं म्हटलं छोटे छोटे बी जरा पण थोडेफार बी भांडे असे जास्त झाले ना तर पटकन हे क्लीन करून घेत असते. कारण की छोटंसं किचन आहे, मग आपण त्याच्यामध्ये स्वयंपाक करणं आणि दुसरे कामं करणं म्हटलं की तर मग लेच घरामध्ये पसारा होतो. चला मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा.